नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकावरील दुसरी महत्त्वाची फवारणी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। साधारणपणे कपाशीचे पीक 1.5 ते 2 महिन्याचे झाल्यानंतर पिकाची जोमदार वाढ होण्यासोबतच फळफांद्या लागण्याचा महत्त्वाचा काळ सुरू होतो। या अवस्थेत पिकाला योग्य व्यवस्थापन आणि योग्य फवारणी मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते। पण शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी करताना एक विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। आपण पहिल्या फवारणीमध्ये जे कीटकनाशक, बुरशीनाशक किंवा टॉनिक वापरले आहे तेच घटक पुन्हा या दुसऱ्या फवारणीत वापरणे शक्यतो टाळले पाहिजे। कारण एकाच प्रकारच्या औषधाचा वारंवार वापर केल्यामुळे काही किडीमध्ये औषधाविरुद्ध रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्याचा धोका असतो आणि त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत। म्हणूनच दुसरी फवारणी करताना पहिल्या फवारणीपेक्षा वेगळ्या गटातील आणि पिकाच्या अवस्थेनुसार योग्य औषधाची निवड करणे महत्त्वाचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, कपाशीच्या या महत्त्वाच्या अवस्थेत दुसऱ्या फवारणीसाठी नेमके कोणते घटक घ्यायचे, त्याचा उपयोग काय आहे आणि कोणती काळजी घ्यायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग जाणून घेऊया कपाशी पिकाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या फवारणीबद्दल। मित्रांनो, सध्या एकंदरीत जर विचार केला तर भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काळ्या रंगाचा मावा, हिरव्या रंगाचा मावा आता जास्तीत जास्त सुरुवात झालेली आहे आणि या हिरव्या रंगाचा जो काही तुडतुडा असतो तर त्या तुडतुड्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, काळ्या रंगाचा मावा तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे पूर्ण कापसाचे शेंडे कोकडल्यासारखे असतात आणि मावा जो आहे तर तो सहजासहजी आपल्या डोळ्याने दिसतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हिरव्या रंगाचा तुडतुडा जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर बऱ्यापैकी ज्या पानांच्या कडा आहेत तर त्या पिवळसर पडतात। पानावरती पिवळ्या रंगाचे डाग पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। अशा प्रकारे जो काही हिरव्या रंगाचा तुडतुडा आहे तर तो आपल्याला डोळ्याने दिसू शकतो। तर मित्रांनो, या दोन्ही रस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण करण्यासाठी आपण 2-3 वेगवेगळे कीटकनाशक बघणार आहोत, ते तुम्हाला वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या कापूस पिकावरती नेमकं कशाचा अटॅक झालेला आहे व कशाचा प्रादुर्भाव आहे ते निरीक्षण करून आपल्याला आपल्या कापूस पिकावरती ही जी महत्त्वाची दुसरी फवारणी आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, काळा मावा, हिरवा मावा व तुडतुडे नियंत्रण करण्यासाठी तुम्ही फ्लोनिकॅमिड प्लस फिप्रोनिल हा घटक असलेले UPL कंपनीचं अपाचे हे कीटकनाशक आपल्याला वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, हे नाही भेटले तर तुम्ही सोल कंपनीचे ऑक्सिलिस या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, याचं प्रमाण बघितले तर 20 ग्रॅम प्रति 20 लिटर फवारणी पंपासाठी वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, थोडा कमी व नॉर्मल अटॅक झालेला असेल तर तुम्ही UPL कंपनीचे उलाला या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। याचे प्रमाण तुम्हाला प्रति 20 लिटर फवारणी पंपासाठी 10 ग्रॅम एवढे वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, हे झालं मावा नियंत्रण, त्यासोबत कीड नियंत्रण करण्यासाठी। परंतु सध्या शेतकरी मित्रांनो, तुमचा कापूस पीक एकदम सुकलेला असेल, किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या ट्रेसमधून आपल्याला आपल्या कापूस पिकाला बाहेर काढणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी एक चांगलं पोषक आपल्याला फवारणीमध्ये वापरायचं आहे। त्याच्यामध्ये 65% अॅमिनो ॲसिड हा घटक असलेलं तुम्ही पॉलिबॉन या टॉनिकचा वापर करू शकता। याचं प्रमाण बघितले तर 50 मिली प्रति 20 लिटर फवारणी पंपासाठी वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, इतर सुद्धा भरपूर चांगले टॉनिक उपलब्ध आहेत, पोषक उपलब्ध आहेत। याच्यामध्ये टाटा बहार येतं किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन येतं किंवा इसाबेन येतं, यासारख्या पोषकाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता। मित्रांनो, कापूस पिकावरती या टॉनिकने जास्तीत जास्त वाढ व फळफांद्या धरण्यासाठी मदत होईल। मित्रांनो, गरजेनुसार आपल्याला कोणतंही एक टॉनिक निवडणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, हे झालं एक कीटकनाशक व एक टॉनिक व आता आपल्याला यामध्ये एक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण 2-3 कमी खर्चातील बुरशीनाशक बघू, यापैकी कोणतंही एक तुम्ही वापरू शकता। मित्रांनो, यामध्ये तुम्ही UPL कंपनीचे साप पावडर येते। साप हे बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति 20 लिटर फवारणी पंपासाठी वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, M45 आहे किंवा अँट्राकॉल आहे, यासारख्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, यापैकी तुम्ही कोणतीही एक बुरशीनाशक वापरू शकता।
अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या फवारणीमध्ये एक कीटकनाशक व एक टॉनिक व एक बुरशीनाशक वापरू शकता। पण शेतकरी मित्रांनो, सध्या ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे कापूस पिकावर फवारणी करताना औषधाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे। अशा वातावरणात फवारणीचा चांगला रिझल्ट मिळण्यासाठी तुम्ही चांगल्या कंपनीचं दर्जेदार स्टिकर फवारणीमध्ये वापरू शकता। त्यामुळे औषधाची पानावर चांगली पकड राहण्यास मदत होते। अशा प्रकारे तुम्ही योग्य कापूस पिकाची दुसरी फवारणी घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच शेती विषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।